ते काय झालं यंदा सोनं महाग झाल्यामुळं धोंड्याच्या महिन्याला जावायला कोणी सोनंच घातलं नाही की. पाय घसरल त्या फाटाहून घसरतय. तर आता मी आलो आहे शेतामध्ये आणि आता हे औषध बनवलं आहे. इंजिप म्हणून आहे, टाटा इंजिप तणनाशक आहे सोयाबीनमधलं. त्या दिवशी जे आपण परवा जे काही कोळपं मारत होतो त्यावेळेस एका पट्टीमध्ये खूप केना आलेला आहे. केना म्हणतात त्याला. मी आता तिथं गेल्यावर तुम्हाला दाखवतो. त्याच्यामुळं आपल्याला कोळपता आलं नाही म्हणून हे तणनाशक आधी फवारायचं आणि ते जळल्यानंतर मग पुन्हा नंतर कोळपायचं. त्यासाठी आता हे बनवलेलं आहे 10 पंपाचं औषध. आज हे जो बॅटरीचा पंप आहे तर त्याच्यावरच फवारणी करायची आहे आणि तो जो पंप आहे पेट्रोलवरचा तो पण चालू आहे. पण सध्या एकच एकर फवाराचं असल्यामुळं एकच जी आपण बाटली जी आहे ती एकच घेऊन आलेलो आहे 1 एकरसाठी किंवा 1 बॅरेलसाठी. तर तेवढंच आज फवारून घ्यायचं, नंतर उद्या अजून बघूयात. रात्री भरपूर पाऊस पडलेला आहे आणि भरपूर पाऊस पडल्यामुळं आज ओल पण चांगली आहे, त्याच्यामुळं तणनाशक फवारायचे. तर आजचा हा व्हिडिओ शेतामध्ये खूप छान होणार आहे. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काय फवाराचं आहे हो? तणनाशक सोयाबीनमधलं. हा? सोयाबीनमधलं तणनाशक आहे इंजिप. ते आपल्याला जाहिरात करायची हम्म. नाही, चांगलं आहे. जे केना म्हणून आपण त्या दिवशी डुबायचं सोडलंय त्याच्यामध्ये हे फवारायचं म्हणजे तण सगळं जळून जात आहे, पुन्हा डबल हे करायला येते. कोळप गेलं नाही का त्याच्यातून? दुकानदारानं सांगितलं ह्याच्यामध्ये जरा लिंबू पिळा म्हणजे जास्त इफेक्ट करते म्हणून हे लिंबू पिळा लागले. पावसाचा थोडा अंदाज दिसायला लागला त्याच्यामुळे ते एक शेवगा यायला आपलं तेवढं शेंड्याचं पळून खोलून घ्यावं, कारण पाऊस जर आला तर पुन्हा फवारून तर काय उपयोग आहे. सकाळी लवकर फवाराचं म्हणलं होतं, आता ती 12 सायन पोळ्या करायच्या आणि तर म्हणून बायकून उशीर लावला. मग काल मोठी एकादश होती, आज 12च नाही का? पुरणपोळी करावं लागते किंवा तर सगळ्या लागणार. होय. कुठे एवढं येऊन जाते ग बारीक सडा काय? ह्याची भाजी करतात म्हण की, घेऊ का मग? हा, तुला माहित ना, मेथीची भाजी केल्यासारखी करायची हो. हां छान झालं. नाही भाजी तांदूळ पण राईस करतो. हां 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 तसंच वाटतं. मग कसं म्हणलं
मी आताच मला आठवत नाही कसं केलती. छान लागली पण. तांदूळशाची करते तसं करायचं. हे शेंडे घेऊन तिथले शेंडे घेऊन कराच भाजी गेल्या. तो का तिथं 2-3 आहेत. तो का तिकडं. सावकाश जावा पाणी घ्यायला. पाय घसरल त्या फाटाहून घसरतय. मग रोजची सवय ती पोहताना ही असते. हां तीन घागरी आणल्या होत्या संपल्या का नाही. आता 3 न्यायच्या. लाईट नाही. पोहायला येतंय का? तीच म्हणलं पोहायला शिकलाव का म्हणलं. पाय ती घसरला तर सारखं कालच्या व्हिडिओ मध्ये मला हिरो म्हणलं म्हणजे काय शेतकरी ओरिजिनल असं ह्याच्यावरून असल्या कागदावरून कसं चालवलं बघा की तो का. तेव्हा इकडं पाऊस याला बघ. होय माझे तर म्हणावं जरा थांबावं म्हणलं एवढा ढगारा जाईपर्यंत. पाऊस आल्यावर पुन्हा काय फवारून फायदा आहे. थोडं बी आलं काय आलं तर पाणी भिजल्यावर काय त्याला मग. हे असला कॅन आहे त्याच्यामुळे तर डुबायला येणं झालं. हे गोळा झाल्यामुळं माती गोळा व्हायले आणि सगळं बुजायला लागले. तुमच्या सासूरवाडीला पाऊस नाही तिकडे. तुझ्या माहेरला होय. ते दोंड्याच्या महिन्याचं राहिली की. काय राहिले तुमचं दोंड्याच्या दोंड्याच्या तुमच्या एकट्या पाय दुसऱ्याचं नुकसान होते का? मग दोंड्याच्या महिन्याला बोललेलं नाही की तिकडं. अहो तिकडे पाऊस नाही म्हणून पाठवता पेरल्या देखील नाही का मग. जळकोट नद्रुग आता आबाळ पुढं गेले म्हणून आता चालू केलेत. आता थोडा आलाय अजून थांबलेत बघा. पाऊस जाई बी नाही धड मोठा बी नाही बंद बी करता येईना आणि धड फवारता बी नाही धड ठेवता बी नाही असं काम झालंय. तर फवारणी करता करता पाऊस आला म्हणून मी घरला आलो आणि थोडं म्हणजे 1 एकर आपलं झालेलं आहे आज फवारायचं. आणि पाऊस यायला म्हणून घरी आलो. थोडा सडाका पण आला आणि आता लगेच ऊन पण पडलं बघा. पण असो आता आजचा दिवस गेलेला आहे. थोडा दिवस राहिला पुन्हा अजून आबाळ उठलेला आहे मागून. जर आलाच पाऊस तर पण अजून घोटाळा होईल. आणि लाईटीचा पण थोडासा घोटाळा आहे तो उद्या काढून नंतर उद्या जे आहे ते राहिलेलं जे काय फवारणी आहे ते फवारणी करून घ्यायची. तर अशा पद्धतीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये, शेतकऱ्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. ते काय झालं यंदा सोनं महाग झाल्यामुळं दोंड्याच्या महिन्याला जावायला कोणी सोनंच घातलं नाही की. ते रील्स बघत नव्हतं का आपण हे करा सोनं घाला म्हणजे पाऊस पडते म्हणत नव्हते का. घातलंच नाही सोनं पाऊसच पडणं काय करायचं. मग तुम्ही इकडे घातला इकडे कसं काय पाऊस. इकडे घातलंय की. हां